जय श्रीकृष्ण दोस्त. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 43, 44 आणि 45 मूळ संस्कृत श्लोकांनी त्यांचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत. श्लोक 43. दोषे रतेहा कुलज्ञाना वर्णसंकरकारकेह उत्सादन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वतः. युद्धात कुलाचा नाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुलधर्म ही नष्ट होतात. कुलधर्म नष्ट झाल्याने कुळात अधर्माची वृद्धी होते. अधर्माची वृद्धी झाल्यास स्त्रिया दूषित होतात. स्त्रिया दूषित झाल्याने वर्णसंकर उत्पन्न होतात. अशा प्रकारे वर्णसंकरकारक दोषामुळे कुलाचा नाश करणाऱ्यांचे जातीधर्म नष्ट होतात. कुलधर्म आणि जातीधर्म कशाला म्हणतात? एकाच जातीमधील एका कुलाची जी स्वतःची वेगळी वेगळी परंपरा असते, वेगवेगळे रीतिरिवाज, मर्यादा आणि आचरणे असतात, तेव्हा ते सर्व त्या कुलाचे कुलधर्म म्हटले जातात. एकाच जातीमधील संपूर्ण समुदायाचे जे धर्म असतात त्या सर्वांना जातीधर्म अर्थात वर्णधर्म म्हणतात. जे सामान्य धर्म असतात त्या शास्त्रीय विधी अनुकूल असतात. या कुलामध्ये जातीधर्माचे आचरण न झाल्याने हे धर्म नष्ट होतात. श्लोक 44. उत्सन्न कुलधर्माणाः मनुष्याणां जनार्दन नरके नियन्तं वासो भवतीत्यनु शुश्रूम. भगवंतांनी मनुष्याला विवेक दिला आहे, नवीन कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून तो कर्म करण्यात अथवा न करण्यात, चांगले करण्यात अथवा वाईट करण्यात स्वतंत्र आहे. म्हणून त्याने सर्व काळ विवेकपूर्ण विचारपूर्वक कर्तव्य कर्म करवायस पाहिजे. परंतु मनुष्य सुखभोगाच्या लोभामुळे आपल्या विवेकाचा अनादर करतो आणि रागद्वेषाला वश करतो. ज्या कारणाने त्याचे आचरण शास्त्र आणि कुलधर्माच्या विरुद्ध होऊ लागते. परिणामी त्याची इहलोकातला अपमान, तिरस्कार होतो आणि परलोकात दुर्गती, नरकाची प्राप्ती होते. आपल्या पापामुळे त्यांना अनंत काळापर्यंत नरक यातना भोगाव्या लागतात. असे आम्ही परंपरेने वडीलधाऱ्यांकडून आणि गुरुजनाकडून ऐकत आलो आहोत. या मनुष्यानाम या पदाच्या कुलघातकांना आणि त्यांच्या कुळातील सर्व मनुष्यांचा समावेश केला गेला आहे. अर्थात कुलघातकांचा, पूर्वजांचा आणि वंश ज्यांचा समावेश केला गेला आहे. श्लोक 45. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तु स्वजनमुद्धताः. हे दुर्योधनाची दुष्ट आहेत. याची धर्मावर श्रद्धा नाही, त्याच्यावर लोभाचा पगडा आहे. म्हणून ते युद्धासाठी तयार तर झाले तर त्यात काय आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु आम्ही अधर्माला, कर्तव्याला, पुण्य पापाला जाणणारे आहोत. असे जाणकार असूनही न जाणणाऱ्या माणसाप्रमाणे आम्ही लोकांनी फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे. एवढेच नव्हे तर युद्धात आपल्या स्वजनांना मारण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन तयार झालो आहोत. ही आम्हा लोकांसाठी फारच मोठ्या आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट आहे. अर्थात सर्वथैव अनुचित गोष्ट आहे. आम्हाला जी माहिती आहे, आम्ही ज्या शास्त्रवचने ऐकली आहेत आणि गुरुजनांकडून जी विद्या प्राप्त केली आहे
आपले जीवन सुधारण्याचा विचार केला आहे, त्या सर्वांचा अनादर करून आज आम्ही युद्धरूपी पाप करण्याचा विचार केला आहे. हे फार मोठे पाप, महत् पापम. या श्लोकात अहो आणि बत ही 2 पदे आली आहेत. त्यापैकी अहो पद आश्चर्यवाचक आहे. आश्चर्य हेच आहे की युद्धापासून होणाऱ्या अनर्थ परंपरेला जाणत असून सुद्धा आम्ही लोकांनी युद्धरूपाशी फार मोठे पाप करण्याचा पक्का निश्चय केला आहे. दुसरे बत पद खेदवाचक आहे. दुःख हेच आहे की अल्पकाल टिकणाऱ्या राज्यासाठी आणि सुखाच्या लोभात फसून आम्ही आपल्याच कुटुंबियांना मारण्यासाठी तयार झालो आहोत. केवळ राज्य आणि सुखाच्या लोभामुळेच आम्ही पाप करण्याचा निश्चय करून स्वजनांना ठार करण्यासाठी तयार झालो आहोत. तात्पर्य आमचा जर युद्धात विजय होईल तर आम्हाला राज्य वैभव मिळेल, आमचा आदर सत्कार होईल, आमचे महत्त्व वाढेल, संपूर्ण राज्यावर आमचा प्रभाव राहील, सर्व ठिकाणी आमचा हुकूम चालेल, आमच्याजवळ संपत्ती असल्याने आम्ही मनसोक्त भोगसामग्रीचा सहप्रयोग करू, नंतर खूप आराम करू, सुख भोगू. अशा प्रकारे आमच्यावर राज्य आणि सुखाचा पगडा पसरला आहे, जो आमच्या सारख्यासाठी सर्वथैव अनुचित आहे. या श्लोकात अर्जुन हे सांगू इच्छितात की आपल्या सद्विचारांचा, माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य शास्त्र, गुरुजन इत्यादींची आज्ञा पाळू शकतो. परंतु जे मनुष्य आपल्या सद्विचारांचा अनादर करतो तो शास्त्रांच्या, गुरुजनांचा आणि सिद्धांताच्या उत्तम तत्त्वांना ऐकूनही त्यांना धारण करत नाही. आपल्या सद्विचारांचा वारंवार अनादर, तिरस्कार केल्याने सद्विचारांची निर्मिती होत नाही. मग मनुष्याला दुराचारापासून कोण रोखणार? तसेच जर आम्ही आमच्या जाणकारीचा आदर केला नाही तर मग आम्हाला अनर्थ परंपरेपासून कोणीही रोखू शकेल, अर्थात कोणीही रोखू शकणार नाही. येथे अर्जुनाची दृष्टी युद्धरूपी क्रियेकडे आहे आणि हे युद्धरूपी क्रियेला दोषी समजून त्यापासून बाजूला जाऊ इच्छितात. परंतु वास्तविक दोष कोणता आहे याकडे अर्जुनाची दृष्टी नाही. युद्धात कौटुंबिक मोह, स्वार्थभाव, कामना हे दोष आहेत. पण याकडे दृष्टी न गेल्याने अर्जुन येथे आश्चर्य आणि खेद प्रकट करीत आहेत, जो वास्तविक कोणत्याही विचारशील धर्मात्मा, शूरवीर, क्षत्रियासाठी उचित नाही. अशा प्रकारे 45 श्लोकाचा अर्थ इथे सांगतात आहे. जय श्रीकृष्ण.